नमस्कार, मी मनश्री पाठक आणि एबीपी माझाच्या दिवाळी स्पेशल पॉलिटिकल गप्पांमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सध्या मी आली आहे मुंबईतल्या एका पाड्यावर आणि माझ्या सोबत आहेत भाजपच्या नेत्या चित्रा वाघताई. चित्राजी, आज आपण पाड्यावर येऊन दिवाळी साजरी करतोय. काय सांगाल, कसं वाटतंय? आणि तुमच्या आजूबाजूला मी बघते की सगळ्या महिला आहेत आणि अर्थातच त्याच महिलांचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय. पाड्यावरची दिवाळी ही संकल्पना आहे यंदाची भाजपची, काय सांगाल? एबीपीच्या सगळ्या व्ह्युअर्सना माझ्याकडनं दिवाळीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि आजची दिवाळी आमच्यासाठी सगळ्यांसाठी फार खास आहे. तुम्ही बघताय माझ्या शेजारी आमची भारतीय जनता पार्टीची अतिशय लोकप्रिय अशी नगरसेविका प्रीती साटम आली आणि तिच्या मतदारसंघामध्ये असलेलं हे हबाले पाडा आहे फिल्म सिटी चित्रनगरीमध्ये. आणि इथे आमच्या सगळ्या हबाले आजी या पाड्यावरच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींसोबत आज खास एक तारपाही इथं आला, तारपा वाजवणारे, आणि खूप सुंदर अशी दिवाळी आम्ही यावेळेला साजरी करतोय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. संपूर्ण देशभरामध्ये विविध ठिकाणी आपले जे समाज घटक आहेत त्यांच्यासोबत दिवाळीचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे लक्ष्मीपूजनाचा. आणि त्या दिवशी फराळ वाटून आणि बालगोपाळांसोबत छानपैकी दिवाळी साजरी करायचा हा उपक्रम आहे आणि त्या निमित्ताने मी आज इथं आली आहे. नक्की, आज मी बघते की सगळेजण सोबत बसलेले आहेत. ही चिमुरडी पार्टी सुद्धा इकडे आहे आणि त्यांच्यासाठीचा आणलेला खाऊ आणि फटाके विशेषतः इथे आहेत. गेल्या वर्षी सुद्धा अशाच पॉलिटिकल गप्पा तुमच्यासोबत झालेल्या होत्या, जेव्हा तुमच्या घरी आपण फराळ तयार करत होतो. आज तुम्ही फराळ घेऊन पाड्यावर आलेला आहात. काय सांगाल, फटाके समोर दिसतायत. सध्या पॉलिटिकल फटाके सुद्धा खूप फुटतायत. म्हणजे गेली 5 वर्ष आम्ही बघतोय की फटाकेच फुटतायत. अजून किती कानठळ्या बसणार आहेत महाराष्ट्राला? अजून काही फटाके फुटणार आहेत का? अजून काही बॉम्बस्फोट व्हायचे बाकी आहेत का? मला असं वाटतंय की दिवाळी म्हणजे फटाके आतिषबाजीचा सण असतो. आणि आपण पाहतोय की आपल्याकडे खूप तुडतुडे, टिकल्या, फुसफुसे रोज सकाळी उठून काहीतरी बरळत असतात. आणि मग त्याच्याने खरं तर वातावरण दूषित होतं. मला वाटतं राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलंय प्रदूषण कमी करा आणि त्याच्यामुळे फटाके कमीत कमी फोडू नका, अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी सगळ्यांना केलंय. मला वाटतं ते सगळ्यांनीच मनावर घेतलं पाहिजे की फक्त फटाक्यांनीच दूषित होत नाही तर यांच्या बरळण्याने सुद्धा मन दूषित होतात. ती कुठेतरी थांबण्यासाठी आमच्या देवेंजींचा सल्ला सगळ्यांनी नक्की ऐकला पाहिजे असं मला वाटतंय. पण सगळेजण असं म्हणतात की देवेंद्रजी असतील, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, यांनाच फटाके फोडण्याची फार हौस आहे आणि ते कायम म्हणत असतात की आम्ही पहाटे बॉम्बस्फोट करतो. किंवा मुख्यमंत्री सुद्धा नेहमी हे म्हणत असतात की आम्ही काही महिन्यांपूर्वीच असा बॉम्बस्फोट केलेला आहे. तर आणखीन कुठला फटाका फुटणार आहे का? कारण सरकारमधला एक फटाका दिल्ली वारी करून येतोय. कसं आहे, दिवाळी चालू आहे त्याच्यामुळे फटाक्याचे धमाके तर होणारच. आणि बाकी फटाके कुठेही इतरत्र गेले तरी आपल्या दारातली, आपल्या अंगणातली फटाके जे असतात किंवा जी आतिषबाजी असते ती अतिशय महत्वाची असते. आणि ते माहितीये का, तो एक बॉम्ब असतो बघ, त्याला ती सुतळ बांधून ठेवतात. ती सुतळ आमचे देवेंद्रजी आहेत. त्याच्यामुळे कुठेही बॉम्ब इकडे तिकडे गेले तरी त्या सुतळीने कसे बांधायचे हे आमच्या नेत्याला फार चांगल्या पद्धतीने माहिती आहे. अच्छा, म्हणजे बॉम्ब बांधून ठेवलाय तर नाही, असं मी म्हणत नाहीये. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितले की एक बॉम्ब दिल्लीला गेलाय, कुठेही जाऊ दे, बॉम्ब कुठेही गेले तरी आतिषबाजी ही आपल्या अंगणामध्ये असते. आणि त्या अंगणाची काय आपण त्याला म्हणू, जी दोरी जी आहे, जे सगळ्या बॉम्बला बांधून ठेवणारी जी दोरी आहे ती मात्र आमची एकदम भक्कम आहे. त्यामुळे कोण कुठे गेला काही फरक पडत नाही आम्हाला. बरं, देवेंद्रची दोरी आहेत सगळ्या बॉम्बना बांधून ठेवणारी, सगळ्या फटाक्यांना बांधून ठेवणारी. मग अजित पवार नेमके कोणते आहेत? कोणता फटाका आहे? अजितदादांना आपण सुतळी बॉम्ब म्हणूया. हा, सुतळी बॉम्ब आपण अजितदादांना म्हणूया. सुतळी बॉम्ब सारखेच आहेत अजितदादा आणि धमाके तर करतच असतात, आपण सगळ्यांनी पाहिलंय. त्याच्यामुळे अजितदादांना जर कुठली उपमा द्यायची असेल तर ती सुतळी बॉम्बची बरोबर आहे. असंही म्हटलं जात आहे, सध्या चर्चा अशी आहे की महाराष्ट्रात एक फटाका असा आहे, खरं तर बॉम्बच म्हणावा लागेल, की ज्याचा फार आवाज होत नाही, सायलेंट फटाका आहे आणि फुटल्यानंतर कळतो की अरे फटाका फुटला बाबा. तर असे ते शरद पवार. तर शरद पवारांचा फटाका ही फुटणार अशी चर्चा आहे. काय तुमच्याकडे बातमी आहे? नाही, माझ्याकडे काही बातमी नाही, पण पवार साहेबांचा फटाका म्हणजे डबल बार, त्याच्यामुळे काही सांगता यायचं नाही. तो डबल बार आहे. डबल बार फटाक्याची उपमा आपण पवार साहेबांना जर दिली, मला वाटतं ती चपखल बसेल त्यांना. मग आतिषबाजी झाली त्यांची तर स्वागत करणार ते. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की या सगळ्या फटाक्यांना बांधून ठेवणारी जी दोरी आहे ती दोरी बरोबर सगळं डिसिजन घेत असते, कधी काय करायचं आणि काय नाही करायचं ते. आणि आमच्या नेत्यावरती आमचाच आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम जनतेचा विश्वास.
बरं, एक प्रश्न असा आहे की आता सध्या मंत्रिमंडळात असतील, सरकारमध्ये असतील, बरेच फटाके आहेत आणि प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करतो आहे, पुढे जातो आहे. मात्र काही फटाके असे आहेत की ज्यांना वाटतं की बरेच दिवस झाले आम्ही नुसतेच स्टॉकमध्ये पडू नये. आम्हाला आमची वात काही पेटत नाही, आम्हाला आमची आतिषबाजी काही दाखवता येत नाही. थोडक्यात त्यांना दुःख आहे की मंत्रिमंडळ विस्ताराचं तो कधी होणार, आमची वात कधी पेटणार, आतिषबाजी कधी होणार या प्रतीक्षेत ते आहे. त्याची काही बातमी आहे का? लवकरच सगळे फटाके फुटणार आहेत. काही घरी शिल्लक राहणार नाहीये. सगळे फटाके फुटणार आहेत, लवकरच फुटणार आहे आणि फार मोठी आतिषबाजी महाराष्ट्राला पाहायला मिळेल. जे विरोधी पक्ष आहेत त्यांना तुम्ही नेहमीच उपमा देतात की हे तुडतुडे आहेत किंवा लवंगी फटाके आहेत, सुरसुरी आहे. उद्धव ठाकरेंना कोणता फटाका चपकल बसतो असं तुम्हाला वाटेल? कारण कालच उद्धव ठाकरे मुंबईमध्ये जाऊन आलेले आहेत, त्यांनी शक्ती प्रदर्शनही केलेलं आहे. नाही, कालची बातमी मी बघितली, पण शक्ती प्रदर्शन करण्यासारखं तसं काही नव्हतं तिथे. म्हणजे आता ते निघाले 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 बघा 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 आणि मग लोक आली, तर असं काही चंद्रावर नव्हते निघाले. हे तर त्यांनी आधीच जायला हवं होतं, ते आत्ता गेले. पण आता त्यांना उपमास द्यायची झाली ना, तर मनश्री इथं तो फटाकाच नाहीये, पण ती सापाची गोळी असते माहितीये का तुला? ती सापाची गोळी असते की नाही ना आजी, ती गोळी पेटवल्यावरती तो साप असा 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 वर येतो की नाही? येतो ना? बस. ती परफेक्ट आहे. ती छोटी सापाची गोळी आमच्या लहानपणी असायची, असते ना रे सापाची गोळी? आहे. तर ती सापाची गोळी परफेक्ट आहे त्यांना. बाळासाहेब ठाकरेंपासून मात्र ठाकरेंना कायमच तोफ म्हटलं गेलंय महाराष्ट्रात. बाळासाहेबांच्या पुढच्या पिढीला काय म्हणाल? आदित्य ठाकरेंसाठी कोणता फटाका सुचवाल? फुसका बार. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची बरोबरी कुणासोबतच होऊ शकत नाही. तो एक असा आवाज होता, जो बुलंद आवाज होता, ज्यांच्यात ताकद होती की एका आवाजाने मुंबईसह महाराष्ट्र बंद करण्याची ताकद वंदनीय बाळासाहेबांमध्ये होती. त्यांच्यानंतर कुणी नाही. आत्ताची पुढची पिढी तुम्ही म्हणाल तर फुसका बार. ठाकरेंमध्ये आणखी एक फटाका असा आहे ठाकरे आडनावाचा की आवाज मोठा होतो, आतिषबाजीही दिसते, पण काही त्याच्यातनं मिळत नाही असं त्यांना वाटतं, त्या फटाक्याला वाटतं. त्यांच्यासाठी काय सांगाल? राज ठाकरेंसाठी काय सांगाल? राज ठाकरेंना आपण फुलबाजी म्हणूया. फुलत असतात ते नेहमी, छान छान सांगत असतात, लोकांचं प्रबोधन करत असतात आणि त्याच्यामुळे फुलबाजीची उपमा ही राज ठाकरे साहेबांना मला वाटतं बरोबर बसेल. त्याच फुलबाजीचा वापर करून अनेक जण आपली वात पेटवतात असं वाटतंय का? तसं नाही सांगता येणार, पण तू त्यांच्याबद्दल विचारशील तर छान असं आपण म्हणू ना, चांगलं प्रबोधन करतात म्हणून फुलबाजीचं आपण चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. आता कोण वापर करून घेतं, फुलबाजी स्वतः जाते की इतर फटाके तिथे येतात, हे मात्र सांगता यायचं नाही मला. पण होतं असं खरं? असं आपल्याला जे माध्यमातून पाहायला मिळतंय तेच. पण फुलबाजीची उपमा राजसाहेब ठाकरेंना अतिशय व्यवस्थित बसेल असं मला वाटतंय. प्रबोधन छान करतात आणि जशी फुलबाजी असते त्या पद्धतीने ते आहेत. बरं, सध्या महाराष्ट्रामध्ये महिलांचे फटाके सुद्धा खूप जोरदार वाजताय. तुम्ही तर आहातच. सोबतच तुमच्या समोरचा एक ठाकरे गटातला फटाका आहे, महिलांच्या रूपाने सुषमा अंधारे आहेत, शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे आहेत, वर्षा गायकवाड आहेत काँग्रेसच्या. काय वाटतं महिलांमधली ही आतिषबाजीची कॉम्पिटिशन आपण काय वाटतं बघून? वर्षातही सोबत आहेत. आम्ही इतके वर्ष एकत्र काम करतोय. मी आतापर्यंत अशा म्हणजे आत्ताचेच आलेले नीलमताईंच्या भाषेत म्हणायचं तर सटर फटर, त्यांनी आम्हाला फार चांगला शब्द दिलाय. तर बाकी इतके वर्ष आम्ही काम करतोय समाजकारणात, राजकारणामध्ये, पण असं पातळी सोडून कधीच नाही. अगदी वर्षातही सुद्धा त्यांना कधी तुम्ही पाहिलंय की त्या असं महिलांवरती पातळी सोडून बोलतील किंवा काय? कधीच आम्ही ऐकलं नाही, कुणीच नाही. म्हणजे तशा त्या अशा असं म्हणून त्यांना अशी उपमा द्यावी आपण, तर ठीक आहे, राजकीय विरोध असू शकतो, पॉलिसीबद्दल एकमेकींबद्दल आम्ही बोलतो, पण तरी सुद्धा पातळी सोडून कुठली महिला ही दुसऱ्या महिलेला बोलण्याची महाराष्ट्रात तरी चाल नव्हतीच कधी. परंतु आत्ताच जे काही एंट्री झालेली आहे ते मात्र फार वाईट आहे. पण त्याच्यामुळे वर्षाताई असतील किंवा आणखीन तुम्ही कुणाचं नाव घेतलं? ज्योती वाघमारे अतिशय छान बोलते. आपण बघितलं परवाचा कार्यक्रम जो होता दसरा मेळावा, मी तर तिचं फोन करून कौतुक सुद्धा केलं. अशा मुलींना आपल्याला आणखीन पुढे आणलं पाहिजे, प्रमोट केलं पाहिजे, या मताची मी आहे. खूप सुंदर असं खूप सुंदर वक्तृत्व आहे ज्योतीचं, त्याच्यामुळे नक्कीच ती पण पुढे येईल. वर्षाताईंबद्दल मी तुम्हाला सांगितलं अतिशय चांगले संबंध आहेत. आणि ज्या दुसऱ्यांचं तुम्ही नाव घेतलं, आमचा त्यांच्याशी तसा काही संबंध नाही. पण तो फटाका महाराष्ट्रात फार पेटतो, फार आवाजही करतो आणि सर्वदूर तो आवाज पोहोचतोय सुद्धा. ठाकरे गटाला त्याचा फायदाही होतोय. नाही, ते ठीक आहे, कुणाचा काय फायदा होत असेल आणि कुणाच्या फायद्यासाठी ते बोलत असतील तर गोष्ट वेगळी आहे. पण ते भुईचक्र असतं की नाही, असं गोल 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 फिरणारं, तर मला तर त्यांना बघितल्यावरती त्याचीच आठवण येते.
एक आक्षेप असा आहे, आक्षेप म्हणण्यापेक्षा एक असं म्हणूयात की एक तक्रार अशी आहे भाजपच्या बाबतीत की तुम्हाला तुमच्या पक्षातले फटाके सोडून बाजूच्या पक्षातले फटाके वाजवायला जास्त आवडतं. म्हणजे आपल्या घरातले फटाके आपण सांभाळून ठेवायचे, वेळ येईल तेव्हा बघू म्हणायचं आणि दुसऱ्यांच्या पक्षातले मात्र फटाके वाजवायला घ्यायचे, अशी तक्रार आहे. नाही, असं काही नाहीये. आम्ही सगळेजण फटाके एकत्र मिळून फोडत असतो. त्याच्यामुळे आम्ही आमचे तसेच ठेवून दुसऱ्यांचे फोडायला वगैरे जातो. हे जे कोणी म्हणतात बघतात ना, त्यांना आमच्यामध्येच जास्त इंटरेस्ट आहे. आपल्याकडे काय चाललंय ते न बघता, म्हणजे स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ न बघता, काय गा आजी, दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ लवकर दिसतं, तशी गंमत आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे तसा काही प्रश्न नाहीये. आम्ही सगळेजण मिळून आनंदाने फटाके फोडत असतो. पण बाकीचे जे आहेत त्यांना मात्र त्यांच्या घरात काय चाललंय त्यापेक्षा आमच्या घरातली जास्त इंटरेस्ट आहे असं मला वाटतंय. बरं, आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊयात आणि समाप्ती घेऊयात. मला सांगा, हा आहे लक्ष्मी बॉम्ब, कोणाची आठवण येते बघून? एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री. कसं? मोठा आणि जबरदस्त बॉम्ब आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कधीच न फुटलेला बॉम्ब हा एकनाथजी शिंदेच्या माध्यमातून फुटलाय. त्याच्यामुळे हा जो बॉम्ब आहे याला आपण एकनाथजी शिंदेची उपमा देऊया. बरं, भुईचक्र तुम्ही सांगितलं, मगाशीच सांगितलं मी भुईचक्र कुणाचं आहे ते. त्याच्यामुळे पाऊस, आतिषबाजी सुंदर होते, दिसतोय छान, मात्र आवाज होत नाही आणि काही मिनिटापुरताच टिकतोय. आतिषबाजी, तुडतुडी म्हणावं का पण याला? नाही का? रोज येतात ना सकाळी 9 वाजता, तर त्यांच्यासाठी तुडतुडी अगदी बरोबर आहे. याच्यातले बरेच फटाके असे आहेत की ते ज्याच्या उपमापेक्षा ते फटाके इकडे नाही आहेत, पण ही तुडतुडी आपण त्यांच्यासाठी नक्की म्हणूयात. बरं, सुरसुरी. सुरसुरी, आता बरेच सुरसुरे त्या ठिकाणी आलेले आहेत. कुणाचं नाव द्यावं बरं याला? तुडतुडे आपण सांगितलंय, सुरसुरी म्हणून कुणाला म्हणूयात? कोण रोज सुरसूर सुरसूर करत असतं? आठवून सांगते, लगेच नाही लक्षात येत. बरं, एक मोठा फटाका इकडे आहे, हे आहे रॉकेट, 25 शॉट्स आहे त्याचे. हो, हे अर्थात आमचे देवेंद्रजी. एका पाठोपाठ आहे. आकाशरंगी फटाका म्हणजे आमचे देवेंद्रजी आहेत. याच्यामध्ये अजून एक नाहीये, टिकली एक आपल्याला हवी होती. ते टिकली रोज सकाळी सांगते, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. गृहमंत्री कुठे गेले, देवेंद्रजी कुठे गेले? तर त्या टिकलीचं नाव काय तू घेतलं नाहीस, तर आपण त्या मोठ्या ताईंना आपण टिकलीची उपमा देऊया. ती असते ना, टिक 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 टिक, फोडताना रे पोरांनो, हा, ते असे असतात. ते रोज सकाळी उठल्यावर म्हणतात, राजीनामा द्या, देवेंद्रजी राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या. ती एक टिकली राहिली आहे इथे. टिकली ताईंच्या कॉम्पिटिशनला आता नेमकं कोणत्या फटाक्याला उभं करायचं असं ठरतंय? नाही, टिकलीताईंच्या कॉम्पिटिशनला आता खरं तर तसं काही नाही आहे, पण बिचारा ठीक आहे, त्यांचं काम त्या करतायत. परंतु मला तर आनंदच वाटतो. म्हणजे मी रोज बघते, सकाळी मला आश्चर्य होतं, सकाळी उठलं की त्या राजीनामाच मागायच्या मागे असतात. म्हणजे असं कुठलं तरी ट्विट असतं ज्याच्यात राजीनामा नसतो. मग असं आम्हाला अगदी मोह होतो की अरे अरे आज मागितला नाही तुम्ही राजीनामा, असं. त्याच्यामुळे ती टिकली आहे अशी रोज सकाळी उठून वाजणारी. खरं तर अशा पॉलिटिकल गप्पा ह्या अगदी लाईट नोटवर आपण करतोय, मात्र तरी सुद्धा त्याच्यातून बातम्या निश्चितच बाहेर पडतायत. येणारा काळ हा दिवाळीनंतरचा काळ हा निश्चितपणे महाराष्ट्रात आतिषबाजी बघायला लावणारा असेल, असं सूचक वक्तव्य वेळोवेळी वेगवेगळे राजकीय नेते करतायत. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात दिवाळीनंतर नेमकी कुठली आतिषबाजी होते, नेमके कुठले फटाके फुटतायत आणि तिसरा बॉम्बस्फोट महाराष्ट्रात होतोय का, हे बघणं महत्वाचं आहे. कॅमेरामन रुपेश शेलारसह मनोज पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.